सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व जगाचं नियंत्रण करतो जो परमात्मा आहे त्याचं नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे। ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्ववृत्या दशांगुलम। आजचा प्रवचन आपला 59वं प्रवचन आहे आणि विषय फार वेगळा आहे। वेगळा म्हणजे समानासारखाच आहे। भगवान कलकी दत्त पूर्ण अवतार महासत्ता बनणार, स्वर्गीय आकाशवाणी आणि पुढं त्याच्याकडे 8वं प्रकरण आहे। तर सांगायचा मुद्दा असा आहे की देवांनी आज सकाळी देवांची मीटिंग सभा भरली स्वर्गामध्ये। त्यांनी मला बोलवलं की तुम्ही या। मी पण गेलो होतो आणि परत आलो। त्यांनी सांगितलं की धर्म जो आहे हा धर्म पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे। त्याला खरं शास्त्र राहिलेलं नाही। का? तर जे स्वर्गातले देव आहेत त्यांना कुठेही भोजन दिले जात नाही, होम हवन नाहीत, सोमरस नाही। आणि हे ज्या 2 गोष्टी आहेत त्यांच्या त्या सगळ्या समाजाने बंद केलेल्या आणि नुसत्या गप्पा चालू केल्यात। भूतियान मार्ग पितृयान मार्ग 2च तत्वाचे भक्तित्वाच्या पृथ्वीवर चालू आहेत। त्यामुळं कोणीही पृथ्वीवरचा व्यक्ती स्वर्गात येण्यास योग्य राहिलेला नाही असं देवलोकांच्या सभेत ठरलं। तेव्हा देवलोकांच्या सभेत जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजे। नशीब संचित कर्म आणि प्रारब्ध याचा प्रभाव दुरुस्त केला पाहिजे। तो झाल्याशिवाय आपल्याला स्वर्गात जाता येणार नाही। स्वर्गामध्ये वायुरूप देव नाहीत। स्वर्गामध्ये ब्रह्म वज्र कवच धारक लोक आहेत। याचं कारण असं आहे की शुक्राचार्य 43,20,000 वर्ष तिथले जे अप्सरा होते तिच्याबरोबर विवाह करून तिथं राहिले होते। त्यांचं पुण्य संपल्यावर तिथलं त्यांनी शरीर सोडलं आणि पृथ्वीवर आले। मग ते हरभऱ्याच्या एका बियामध्ये प्रवेश करून एका आपल्या वडिलांच्या ठिकाणी आले। मग त्यांचा जन्म झाला अशी वस्तुस्थिती आहे। म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की स्वर्गामध्ये जे देव आहेत त्यांची शरीर दिव्य आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला कसलाही त्रास नाही। ते मिळवण्याकरता आपल्याला सांगितले त्यांनी। ते आपण पाहणार आहोत काय म्हणणं आहे देवांचं। आता त्याच्यावर ते या ठिकाणी कश्यप आशित देव की देव ऋषी आहे। पवमान सोमा देवता आहे। गायत्री छंद असून षडजा स्वर आहे। ओम वृष्टिम दिवापरे स्रवधुम्नं पृथ्व्याधि सहानः सोमप्रचोदयाम्। हे सोमा परमेश्वरा, अंतरिक्षातून परिपूर्ण पूर्णवृष्टी घडून आण, पूर्ण घडून आण। पृथ्वीच्या पूर्ण पृष्ठभागावर पूर्ण शेती जमिनीत उत्तम परिपूर्ण धनधान्य निर्माण कर। आमचा पराक्रम युद्धात प्रगट होऊ दे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की पाऊस पाडण्याचं काम सुद्धा पवमान सोमा नावाचा देव इंद्रदेव जो आहे त्याच्याकडे सोमाकडे आहे। तर या ठिकाणी आता या ठिकाणी ऋषी देवता छंद आणि स्वर सांगितले। या श्लोकाचं आपल्याला सगळं फळप्राप्ती होण्याकरता आपल्याला फार वेगळं पाहावं लागणार आहे। तर याचं कारण असं आहे
की याचे ऋषीचा उच्चार काय करायचा, तर ऋषी जे आहेत त्यांचा उच्चार काय करायचा, तर ऋषी आपलं नशीब बदलतात. ऋषी समजा या ठिकाणी देवळ ऋषी आहे, हा देवळ ऋषी आपलं नशीब बदलणार त्यांचा उच्चार केल्यानंतर. पवमान सोमा नावाची देवता आहे, ते आपलं संचित बदलून टाकणार, उच्च करणार. त्यानंतर या ठिकाणी गायचे छंद आहे, हा छंद जो आहे तो आपलं कर्म बदलणार. आणि स्वर जो आहे तो जडजा स्वरा हा प्राब्ध बदलणार आहे. म्हणजे आपल्या नशीब संचित कर्म आणि प्राब्ध कधी बदलत नाही असं म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी मात्र ते बदल घडून आणण्याकरता देवांनी सांगितलं की ऋषी म्हणजे तुमचं नशीब जे आहे ते बदलून टाकणार, त्याच्यामध्ये दिव्यत्व प्राप्त करणार, जुनं नशीब जे आहे ते नष्ट करणार, नवं नशीब तयार करणार. तुमच्या संचितामध्ये जे काय लिहिलेलं असेल वाईट ते सगळं बदलून टाकणार पवमान सोमा देवता. आणि कर्म जे आहे आपलं वाईट कर्म आहे, पुढं आपल्या कर्मात वाईट लिहून ठेवलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपण गायचे छंद जेव्हा म्हणू तेव्हा आपलं कर्म सुधारणार आहे. आणि स्वर जो आहे षडजा, त्यामुळं प्रारब्ध आपल्याला मिळणार आहे. प्रारब्ध म्हणजे आपल्याला अचानक काय गोष्टी प्राप्त होतात ते प्रारब्ध. आता या आपण शेतीत बसलेलो इथं अमृत मंथने स्वरकल्की दत्त मंदिरात, तर या ठिकाणी हात्री आणि अनुसार स्वयंभू मूर्ती प्रगट झाल्या. नंतर महापंचसागरी स्वयंभू प्रगट झाली, दैत्य स्वयंभू प्रगट झाला, कल्की भगवान स्वयंभू प्रगट झाले. एकाशिवाय गणपती, शंकर, देवी, सूर्य आणि विष्णू एका शिवाय शेषनारायण प्रगट झाले. आणि असे स्वयंभू जे आहे ते स्वयंभू प्रगट झाले म्हणजे संचित तुमचं प्रारब्ध बदललं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नवीन दिशा मिळाली, नवीन प्रारब्ध मिळालं. आता तुम्हाला तुमच्या प्रारब्धात काय लिहिलं, बस शाळा गुळा मेंढ्या वळायच्यात. परंतु तुम्ही शाळा शिकल्यानंतर तुमचं प्रारब्ध बदललं, नशीब बदललं, कर्म सगळं बदललं. तेव्हा इंद्रदेवाने सांगितलं सकाळीच, काय सांगितलं की पृथ्वीवर जर समजा सोमरस पिणारे लोक असतील, म्हणजे फळाचा दूध करू पिऊन, रस पिऊन, नाळाचं पाणी पिऊन, फळ अमृत पिऊन असे उपवास करणारे कोणी असतील तर त्या देवळात किंवा त्या भक्तांना आम्ही भेट देऊ, इतर ठिकाणी आम्ही भेटणार नाहीत. हे वरण भात आमटी भात हे आमचं नाही, हे जे वाकडं खाटखूट चाललं ते आमचं नाही. भूतियान मार्ग म्हणजे दारू गांजे आपू अमंगळ जे आहे हे सगळं भूतियान मार्गात येतं. आणि हे ज्या देवांना किंवा ज्या लोकांना चालतं ते भूतियान मार्गाचे देव असून ते भक्त सुद्धा भूतियान मार्गाचे आहेत आणि त्यांना स्वर्गात आम्ही घेणार नाही असं इंद्रदेवाने स्पष्ट सांगितलं. हा देवांचा राज आहे. दुसरा मुद्दा त्याने पितृयान मार्ग, जे तुमचे पितर आहेत, वरण भात आमटी गुलाबजांबू मेवा मिठाई हे शाकाहारी सगळे जेवण जे आहे हे जेवण करणारे जे लोक आहेत, देव आहेत तुमचे, ते पितर देव आहेत. ते पितर देव आहेत म्हणजे त्यांना सुद्धा स्वर्गात प्रवेश नाही. कारण स्वर्गात प्रवेश होण्याकरता फक्त सोमरस पिणारे जे असतील देव त्यांनाच फक्त वर घेतलं जातं, बाकीचे कोणालाही प्रवेश नाही. सोमरस, फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस असे जे सोमरसाचे बरेच प्रकार आहेत, पण ते सगळे फळामध्ये आधारलेले आहेत. आणि फळांच्या रसातूनच ज्या साधना करतात, उपास धरतात, समजा 7 दिवस उपास केला, कोणी 40 दिवस, आता काय काय लोकांना 12 वर्ष होत आली, कायला 3-3.5 वर्ष होत आली उपास झालेला. असे आपल्याला बरेच भक्तमंडळ आहे, तर त्यांना चांगले अनुभव यायला, त्यामुळे त्यांचे स्वर्गात नंबर लागायला लागले. आपल्याला स्वर्गात नंबर, आपण काळसरप करा, नारायण नागबली करा, अमुक करा, तमुक करा, काशी गायला जाय, याचं कारण आहे का तुमचे जे पूर्वज होते ते काय खातपीत होते आणि तुम्ही काय खातपीत आहेत, हा दोन्ही मार्गाचा DNA RNचा प्रश्न आहे.
त्यामुळं तुमच्या पूर्वजांना जरी तुम्ही काशीतून किंवा गयातून स्वर्गात पाठवलं तरी ते स्वर्गात त्यांना जागा नाही, संतान लोकात घेतलं, देव लोकात घेतलं जात नाही. कारण देव लोकात जायचं असेल तर फक्त इंद्रदेवाने सांगितलं फळांचा रस. आता या ठिकाणी काय ऋषी आहेत म्हणजे नशीब बदलणार. नंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी पवमान स्वामी म्हणजे तुमचं संचित बदलणार. तुमच्या नशिबात काय लिहिलंय कसं लिहिलंय ते सगळं बदलून टाकणार, चांगल्या मार्गात आणणार. आणि जो छंद आहे ते तुमचं कर्म बदलणार. कर्म म्हणजे आपलं कर्म काय बा, काय कर्तव्य करायचं, कसं राहायचं, काय जगायचं, शेती शिकायची का नोकरी करायची का पुढे जायचं, प्रगती करायची, घर बांधायचं, विमानं फिरवायची, अशा ज्या चढावडी आपल्या डोक्यात चालू आहेत ते कर्म जे आहे ते छंद जे आहेत ते बदलतात. आणि हे छंद आपलं कर्म बदलू शकतात. आणि स्वर आहे तो प्रारब्ध, आपल्या नशिबात जे काय आहे. आता तुमच्या नशिबात समजा शिक्षा आहे किंवा तुम्हाला समजा मारामारी आहे किंवा तुमच्या नशिबात चोऱ्या माऱ्या आहेत, तुमच्या नशिबात वाईट आहे. हे सगळं चांगलं करायचं आहे, वाईट होऊन द्यायचं नाही, चोऱ्या माऱ्या होऊन द्यायच्या नाहीत. आणि तुम्हाला परब्रह्म प्राप्ती करण्याकरता परब्रह्म जे आहे ते प्राप्त करण्याकरता ते जे प्राप्त आहे ते प्राप्त छंद स्वर करून देतो. म्हणून ज्या ग्रंथामध्ये वेदामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर आहेत असं वाङ्मय जेव्हा आपण वाचू तेव्हा आपण महासत्ता बलवान बनू आणि स्वर्गात आपण प्रवेश मिळवू, तसा मिळू शकणार नाही. तर हे स्वर्गात मिळवण्याकरता प्रवेश मिळवण्याकरता वर्षातून 10 दिवस 40 दिवस 30 दिवस असा उपवास करणे आवश्यक आहे, तेव्हा तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल. आता काळसर्प, नारायण नागपूर हे जे निर्णयविधी आहेत, तुमच्या घराण्यामध्ये मेलेली काही माणसं पूर्वज त्यांचे DNA तुमच्यामध्ये आहेत. तुमचे किती जन्म झाले, तुमचे आईवडील किती, तुमच्या आजोबा पंजोबा किती, हे सगळे जर 10 लाखापूर्वी धरले तर सगळ्यांच्या वेळी 50 लाख येते. एवढे DNA RNA तुमच्या शरीरामध्ये दोष निर्माण झाले किंवा संस्कार आलेले आहेत. आता एकदा तुमच्या मानव रूपातलं ह्या जन्मातला संस्कार काढा, तुम्हाला बरं वाटलं महिना 2 महिने, पुन्हा मागच्या जन्मात संस्कार जागे होतात. तो काढल्यानंतर पुन्हा महिना 2 महिने बरं वाटतं, पुन्हा त्याचे मागच्या जागे होतात. म्हणजे एकामागे एक तुमचे जे वाईट संस्कार ते जागे होत होत तुमच्या जीवावर बेततात. किती देवधर्म केला तरी हे संस्कार हटू शकत नाही. आणि हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. भगवान कृष्ण म्हणाले साम्योदास्मी, साम्योद आहे, साम्योद ही माझी विभूती आहे. आणि त्यामध्ये एक ऋचा सांगितली व तुमचे जन्म कसे त्याचे सगळ्या जन्मातून तुमची सुटका झाली पाहिजे, तेव्हा तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल. माळा घातल्या, टाळ कुठल्या, अमुक केलं, सगळं केलं, देवाला गेलो, इकडे गेलो, तर त्यात काही परिणाम होतोच. म्हणजे आपलं प्रारब्ध संचित थोडं थोडं बदलत चालतं. तीर्थयात्रा करणे, भजन कीर्तन करणे, जागरण गोंधळ करणे, ऐकणे. परंतु वेदांतामध्ये निश्चित सांगितलेलं आहे, ऋषी देवता छंद आणि स्वर ज्या ग्रंथात लिहिलेले आहेत त्या ग्रंथातूनच तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल. आता उदाहरणार्थ गणपती अथर्वशीर्ष आहे, गणक ऋषी, गणपती देवता, निसर्गाचे छंद, पुढा शर्ष एवढंच. या ठिकाणी तुमचं नशीब, संच आणि कर्म याच्यात थोडीफार दुरुस्ती होऊ शकते, पण तुमचं प्रारब्ध बदलत नाही, त्यामुळे तुम्ही जागेवर राहणार. समजा राम रक्षा घेतली, बुद्ध कौशिक ऋषी, सीता रामचंद्र देवता, अनुसूप छंद एवढं सांगितलं, पुढे गांधार स्वर सांगितलं नाही. त्यामुळे तुमचं नशीब, संच आणि कर्म उजाळणार. प्रारब्ध जे तुमचं जे कार्य करायचे, लग्न जमावे, घरात संतती व्हावी किंवा सुख शांती मिळावी, हे ज्या पद्धती आहेत त्यात तुम्हाला मिळू शकत नाहीत. का तर पुढचं जे बटन आहे स्वराचं ते गायलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी अनुष्टुप छंद गांधर स्वर असं आपण म्हणायचं, तेव्हा ती रामरक्षा आपल्याला 100% फायदेशीर पडते.
गणपती आथर शीर्ष गणकृषी गणपती देवता काय छंद इथपर्यंत लिहिलंय. पुढे षडजा स्वर लिहायला पाहिजे, वाचायचं. म्हणजे गणपती आथर शीर्षाचं 100% फळ प्राप्त होत. आता माझ्याकडे काय लोक येत होते, तर त्याला म्हणलं बा तुम्ही असं करा, हे जे स्तुती स्तोत्र आहे ते अशा पद्धतीने वाचा. आमची परंपरा आहे, मागून आले आम्ही सोडित नाही. मागून आले पुढं चाललं, अजिबात बोलायचं नाही. 2-3 लोकांनी मला दम दिला. माझ्याकडे 5-5 लोक होते, त्यांना म्हणलं बा तुम्ही गणपती आथर शीर्ष असं लिहा, गणकृषी गणपतीचा निश्चित गायची छंदा षडजा स्वरा हो वेगदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् असा मंत्र म्हणा. तेव्हा ते जे 100-200 लोक होते तेव्हा आम्ही म्हणणार नाही, जे पारंपरिक आहे तेच करू. तुम्ही कोण सांगणार आलं, तुम्हाला अकलेचा पत्ता कमी. मी म्हणलं मला गणपतीने सांगितलंय ते तुम्हाला मी निरोप द्यायला सांगितलंय, पटलं तर घ्या, नाही नका घेऊ. हे जे 50 मंडळी होती आपली, त्यांनी लिहून घेतलं पद्धतशीर, भक्ती केली वर्षाने. सगळे 2000 मला भेटायला आले. म्हणले महाराज काय, की 50 लोक म्हणले आम्ही 1 कोटीचं घर घेतलं, कोणी 50 लाखाची जमीन घेतली, कोणाला नोकरी लागली, कोणाचा विवाह झाला, कोणा सगळ्याची सगळे पुन्हा सुटले पटापट. आणि जे 200 लोक होते ना, त्याच्यातले एकाचाही पुन्हा सुटला नाही. सगळ्यांचे हाल झाले खाय प्यायचे. का तर प्रारब्धच त्यांना स्वार्थ आलं नाही. मग त्यांना पटलं की आपण पण आता यांसारखे असे मंत्र म्हणायला पाहिजेत, तेव्हा आपल्याला सुख शांती समाधान मिळेल. मग त्यांनी सांगितलं बा मला अजून सखोल अभ्यास सांगा. तेव्हा मी सांगितलं वेद मंत्र आणि रक्तगट, त्याच्यामध्ये सखोल अभ्यास सांगता येईल. आता हे विरक्तगट ज्याचं आहे त्याचं रहस्यमय गणकृषी गणपती देवता निर्गाय छंदा षडजा स्वरा असा उच्चार करायचा. आणि ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् असं म्हणायचं. आणि पूर्ण शक्ती मिळवण्याकरता ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सुहृता दशांगुलम ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती ही सगळी पूर्ण तुम्हाला शक्ती मिळणार. त्यामुळं तुमचं नशीब संचित कर्म आणि प्रारब्ध पूर्णपणे बदलून जाणार आहे. नशिबातली 7व्या रेषा बदलणार आहे. मागून जरी आलं तरी व्याजाच्या प्रमाणे त्यांची रचना करून घ्या, म्हणजे तुम्हाला सुख शांती मिळेल. हा झाला ये विरक्तगटाचा प्रश्न. मग किती टक्के सुधारणा झाली? होल्टेज नंबर 1 जर 6 mm आणि 10 mm आला तर तुम्हाला 60% ते 100% तुमचं नशीब संचित कर्म प्राप्त उच्च झालेलं आहे. आणि 5 mm आलं तर 50% झालं उच्च मध्यम अवस्थेत आहे. आणि निगेटिव्ह झालं ते सगळं कर्म नशीब संचित कर्म पूर्ण बुडालं, काही राहिलं नाही. त्याचं उलट वाईट परिणाम सर्व झाला, राक्षसी वृत्ती निर्माण झाली. कारण या ठिकाणी सगळे घटक निघून गेलेले आहेत. मग ते मिळवण्याकरता तुम्हाला नारळाचं पाणी पिणे आवश्यक आहे. कच्च्या नारळाचं पाणी जेव्हा तुम्ही पितान किंवा खोबरं खातान तेव्हा व्होल्टेज नंबर 1 हा जो हा पॉझिटिव्ह बनन. आणि तो जेव्हा 6 ते 10 mm ला येईल तेव्हा तुमचे पूर्वीजांवर आलेले सगळे संस्कार हटू शकतो, बाजूला करू शकतो. नशीब संचित कर्म आणि प्रारब्ध परिपूर्ण उजाडे मोठं झालं. आता ओ रक्तगटाचा ऋषी शिव, देवता विष्णू, गायत्री छंद षडजा स्वरा ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद दशांगुलम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू असं म्हणून आपण मंत्र म्हणलो. याच्यामध्ये ऋषी पाहिला, शिवऋषी, विष्णू देवता. शिवऋषी आपलं नशीब बदलणार, विष्णू देवता आपलं संचित बदलणार, गायत्री ते छंद आहे ते आपलं कर्म बदलणार, स्वर आहे तो आपलं प्रारब्ध बदलणार. त्यामुळे आपल्या या ठिकाणी संपूर्णपणे बदलणार. परंतु ते किती टक्के? जर 6 व्होल्टेज नंबर 3 6 mm ते 10 mm आला तर तुम्हाला 60 ते 100% तुमचं नशीब संचित कर्म आणि प्रारब्ध चांगलं उच्च मार्गात आलेलं आहे. आणि 5 mm आला तर 50% झालेलं आहे. आहे कधी नाही असं होईल आणि निगेटिव्ह संपलं. मग आपलं हे संचित 3 नंबरचा व्होल्टेज पॉझिटिव्ह झाला पाहिजे. नशीब संचित कर्म प्रारब्ध आणि पैसा आपला मिळाला पाहिजे. याच्याकरता श्रीमंत झालं पाहिजे. आधी भौतिक दैविक
आध्यात्मिक सगळ्यात प्रगत झाले याच्याकरता आपल्याला आंब्याचा रस प्यायला पाहिजे, आंबा खायला पाहिजे सतत मधून मधून. म्हणजे 3 नंबरचा व्होल्टेज जो आहे तो आपला पॉझिटिव्ह होईल. 6 ते 10 एम पाहिजे. त्यामुळं आपलं नशीब, संचित, कर्म, प्राप्त हे परिपूर्ण बदलले जातं. आता ये रक्तगट. या ठिकाणी विष्णू ऋषी, शिवदेवता, रुद्रदेवता, गायत्री षडचा स्वर. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् असा मंत्र आहे. पण कसं म्हणायचं? ओम सहस शीर्षा सहस्राक्ष सहस्रपात सुवृत्या दशांगुलम. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. अशा दृष्टीने सगळं आपल्याला या 3 नंबरमध्ये मिळतंय. आणि मग आधी का 5-6 एम 10 एम 10 एम आले की आपल्याला 100% 60 ते 100% मिळणार आहे. निगेटिव्ह जेटी आलं तर आपल्याला 50% फायदा होईल, 50% तोटा आहे. निगेटिव्ह झालं सगळं संपूर्ण. मग आंब्याचा रस खायचा, प्यायचा, मग ते व्होल्टेज सुधरत. आता आपलं 4 नंबर. या ठिकाणी विष्णू ऋषी, रुद्रदेवता आणि गायत्री स्वर आहे. या ठिकाणी सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रवृत्या दशांगुलम. ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः. मंत्र पूर्ण झाला. मग या ठिकाणी जो विष्णू ऋषी आहे याच्यामध्ये तो आपलं नशीब बदलणार. याकडे रुद्रदेवता आहे ते आपलं संचित बदलणार. या ठिकाणी गायत्री छंद आहे तो आपलं कर्म बदलणार. आणि स्वर आहे का षडचा स्वर ते आपलं प्राप्त बदलून टाकणार. म्हणजे आपलं उच्च कुटीत आणणार, महासत्ता बलवान बनणार. अशा दृष्टीने सगळं तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता याच्याकरता कोणती फळं खाल्ली, किती व्होल्टेज नंबर समजा हा याचा पॉझिटिव्ह आला 6 एम 10 एम तर 60 ते 100% फायदा आहे. आधी कोणी झाला तर त्याच्यामध्ये काय 50% फायदा आहे. आणि निगेटिव्ह झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच फायदा नाही, तोटा आहे. म्हणून सफरचंद खायचा, सतत सफरचंद खायचा ये रक्तगटवाल्याने. मग त्याच्यावर त्यामुळे 4था नंबर जो व्होल्टेज आहे तो पॉझिटिव्ह होऊन 6 एम 10 एम आला. मग आपलं नशीब, संचित, कर्म, प्राप्त हे सगळं सुधारणार. आणि आपल्या हजारो जन्मात जे काही आपल्या पाठीमागे DNA RN आले, अनुवंशिक दोष आले आहेत ते परिपूर्ण नष्ट होणार. आपलं जीवन सुरक्षित. इतकं सुंदर शास्त्र हे आहे. आता याच्या पुढं बी रक्तगट आहे. त्याची देवता आहे ते बी रक्तगट आहे. रुद्र ऋषी, सूर्यदेवता, गायत्री षडचा स्वरा असं मंत्र आपण तयार केला. तर या ठिकाणी ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र दशांगुलम. ओम सूर्यनारायण विद्महे भास्कराय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात् असा मंत्र म्हटलेला आहे. असा मंत्र म्हणून आपण जेव्हा सुरू केलं तेव्हा आपल्या शरीरामध्ये चैतन्य प्रकट होतं. मग आपला नशीब बदललं, संचित बदललं, कर्म बदललं, प्राप्त बदललं, उच्च कुळीत सुख शांती मिळाली. स्वर्गात जाण्याचा मार्ग 3 आणि 4थ्या गटाचा मोकळा झालेला आहे. जे सोमरस पिते त्या गटाच्या लोकांना स्वर्गात हमखास जागा रजिस्टर करून ठेवली जाते. तुम्हाला इथून शरीर सोडायच्या आधी तिथं स्वर्गात जागा खरेदी करावी लागते, मिळवावी लागते. इथून जाऊन लगेच उठला आणि चालला बोंबला स्वर्गात, तेव्हा पाठवलं काय ते जागा नाही, लक्षात ठेवा. एसटीत बसायचं तिकीट काढावं लागते, विमानात बसायचं तिकीट लागते. तशा दृष्टीने रेल्वेमध्ये बसायचं तिकीट लागतं, कुठे काय तिकीट काढावं लागतं. तसं आपण आपल्या भक्ती मार्गात तिकीट काढायचं. म्हणजे आपला जो व्होल्टेज आहे, छंद आणि स्वर आहे ते 6 ते 10 एम आला म्हणजे आपण स्वर्गात तिकीट मिळवलेलं आहे. स्वर्गात जाण्याकरता आपल्या सुखरूप जागा आहे. जीवनपणीच आपल्याला सगळं समजणार आहे. मेल्यानंतर समजून चालत नाही. आता सगळं शास्त्र आपल्या हातात आलेलं आहे. त्यामुळे आपण महासत्ता बलवान बनणार. तर अशा शक्ती आहे. तर स्वर्गात जाण्याकरता तिकीट काढायचं म्हणजे आपलं व्होल्टेज जे आहेत
ते पॉझिटिव्ह असले पाहिजेत. किती तिकीट काढो? पूर्ण काढे का? हो. किती आलं? 6 MM ते 10 MM. ठीक आहे. तुम्हाला स्वर्गाचं पूर्ण तिकीट मिळालेलं आहे. आता तुम्ही शरीर जेव्हा सोडा अथवा नका सोडू, जिवंतपणे तुम्हाला स्वर्गात नंबर त्याचा फिक्स करून पाहता येईल. आपला कितव्या नंबरावर खुर्ची आहे तुझं, कोणत्या बंगल्यात राहायला जाणार आहे, कोणत्या इमारतीत राहायला जाणार आहे, स्वर्गामध्ये कुठं जागा मिळणार आहे, सगळं इथूनच तयार करायचं तिथं जायला. शरीर सोडल्यानंतर काही मिळत नाही, कोणी देत नाही. याचं कारण तुमच्या तिकीट कोणी तुम्ही स्वतः काढलेलं नाही, त्यामुळे स्वर्गात जागा नाही. मग हा 4था नंबर जो आहे याचा समजा आधी कोणी याचा उलटा आला तर स्वर्गामध्ये 50% किंवा 50% दुःख, 50% सुख असं हा जीवन चालणार आहे कायमचं. आणि जर निगेटिव्ह आलं पूर्ण तर स्वर्गात हे सुख मिळणार नाही. स्वर्गात तिकीट तुमचं कॅन्सल झालेलं आहे. स्वर्गात तुम्हाला जाता येणार नाही, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुनरेपि जननम पुनरपि शरणम ह्या शयनम. तर सांगायचा मुद्दा असा आहे की पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. ज्यावेळेस तुमचं 6 ते 10 MM हे स्वर्गातलं बटन तिकीट आहे, स्वर्गाचं दार आहे, ते उघडलं पाहिजे. स्वर्गात दार उघडण्याकरता 6 MM ते 10 MM व्होल्टेज यायला पाहिजे 4 गटांचा. तेव्हा तुम्हाला स्वर्गात दार उघडून स्वर्गात प्रवेश मिळेल. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश तसा मिळणार नाही. 5 MM 50% आहे, थोडं जाऊन लगेच खाली येणार. आधी कोण येतो हाय स्वर्ग आलं, परत खाली पडला, वर जातच नाही. आणि निगेटिव्ह झालं तर खालीच, वर स्वर्गात प्रवेश नाही. पृथ्वीवर राहून पृथ्वीवर खाणीतच मजा करा, इंद्रदेव म्हणले. काय म्हणाले देव लोक सगळे? त्यांचं म्हणणं असं आहे, जे भक्त सोमरस पितील, जे फळाचा रस किंवा सरस पितील, सोमरस घ्यायचे आणि 7 दिवस 10 दिवस महिनाभर असं उपास दरवर्षी करतील, त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटू आणि त्यांना स्वर्गाचा नंबर देऊ. अशा दृष्टीने त्यांनी आपलं वचन दिलेलं आहे. त्याप्रमाणे मी त्यांचा निरोप तुम्हाला इंद्रदेवाचा सांगितलेला आहे आज. आणि त्याचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण छोट्यात छोटे किंवा थोडक्यात सारांश पण सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही हा अभ्यास केला पाहिजे. आणि तो मिळवण्याकरता तुम्हाला कोणाकडे मिळणार? ही साधना कोण करून देईल? आपले आद्य शंकराचार्य जगद्गुरु, वेदांताचार्य, काही महाराज आणि वेदशास्त्र संपन्न काही ब्राह्मण यांच्या सहवासात राहिल्यानंतर, फळं खाऊन दूध पिऊन राहिल्यानंतर आणि त्यांच्याकडून हे मंत्राची दीक्षा घेऊन किंवा त्यांच्याकडून आपल्या मंत्राची उजाळणा केल्यानंतर आपल्याला प्राप्त होईल. गणपती म्हणजे नंतर विष्णू, शंकर आणि सूर्यनारायण, देवी, याला जोडून चालते सगळं. तर या सर्व शक्त्या आपल्याला मिळवण्याकरता आपल्याला फार धडपड करावं लागणार आहे. कारण नुसतं वरण भात आमटी खाऊन देवा धाव रे, देवा धाव, देव नाही म्हणतं आता मला वेळ नाही, कारण तुमचं शरीर बाद झालेलं आहे. गाडी पळवून दे, गाडी पंक्चर झाली, टायर कशी काय पळणार? तसं तुमचं हे व्होल्टेज जे आहे ते कमी झालेले आहेत. वरण भात आमटी खाऊन, अमंगळ खाऊन तुमच्या शरीरात फुग्यात पाणी भरलं तसं फुगा तो खाली फिरतो, तसं भूतियान मार्ग आणि पितृयान मार्गातले फुगे खाली फिरतात. देवयान मार्ग फळांचं दूध, ब्रह्मान मार्ग फळांचं पाणी प्यायचं. ती जशी फुग्यामध्ये हवा भरली तो हवेत कशात जातो, तशा प्रकारचं आपलं जीवन बनन. तेव्हा आपण अतिशय निर्मळ स्वच्छ होऊन स्वर्गात जाऊ, तिथं राहू. म्हणजे तुम्हाला स्वर्गात जाण्याकरता स्वर्गामध्ये अमृत आणि पृथ्वीवरती सोमरस ही देवांची आवडती भाषा आहे. होमामध्ये पूर्वीचे ऋषी लोक होम करायचे, मोठमोठे यज्ञ सोमयाग करायचे, तिथे गाय आणून ठेवायचे, समिधा आणायचे आणि होम चालू करायचे. सोमरस करायचे, कुटायचे लाकडाच्या लोखंडाच्या दगडाच्या उखळामध्ये दगडाच्या वरोट्याने कुटायचे आणि तो लोखरीतून गाळून काढायचा. म्हणजे अतिवास कुठलाही कण शरीरातला त्याचा कण शरीरात जाऊ नये हा उद्देश.
आणि सोमरस जो हिरवट रंगाचा आहे ऊसाचा, त्याच्याकडे आपण ग्लासात पाहिलं तर आपल्याला तळ दिसतो, म्हणजे इतका तो स्वच्छ प्रकाशमय आहे. त्या सोमरसाचे निर्णय रंग बदलतात. तर साखर म्हणजे पांढरंग बनतो, गुळाचा पिवळा, तांबडा, काळा, म्हणजे अशा दृष्टीचे निर्णय रंग ऊसाच्या रसाचे बांधतात आणि त्यांचे रंग बदलतात. तर अशा दृष्टीने हा सोमरस जो आहे, जे पितील, साधना करतील, त्यांना स्वर्गात प्रवेश आहे. अमृत मंथन सर्कल की दत्त महाराजांचं जे मंदिर आहे, इथे जे साधक आले आतापर्यंत लाखो साधक येऊन गेले, करता येत आहेत. तर हे काय करतात, तर फळं खाऊन दूध पिऊन 10 दिवस राहून साधना करतात. त्यामुळं त्याच्यातले काही साधकांना स्वर्गात जागा मिळालेली आहे आणि काही अजून साधना करतायत त्यांना मिळणार आहे निश्चित. रुद्राक्षी माळ, तुळशी माळ हे पण गळ्यात घालणं आवश्यक आहे. गणपतीचं तांबडं स्फटिक, विष्णूची तुळशी माळ, शंकर रुद्राक्षी माळ, सूर्यनारायणची माळ पिवळसर रंगाची, अशा या अशा दृष्टीने सगळ्या गोष्टी परिपूर्ण पाहिजेत. मग आपल्याला स्वर्गामध्ये देवाजवळ अनंत कोटी वर्ष राहता येईल, तिथे राहू शकू. तर हा जो अभ्यास आहे, हा ते सूक्ष्म आणि थोडक्यात तुम्हाला सांगितला. त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर शिरोळ येणे, मिळवणे. तर सोमरस हा जो आहे, हा सांगा तुम्ही. आता आपण आज किती प्रयोग झाले, आज 59 जवळजवळ. कुठल्या ह्याच्या वाक्य म्हणजे असं निघाले का, वरण खा, वरण भात खा, आमटी खा, चपाती खा, मला कोंबड्या मारा, बकऱ्या मारा आणि देवाला खा, असं कुठं सांगितलंय का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पृथ्वीवर राहणारी जी मंडळी सगळी आहे, गांजा पिणारे, दारू पिणारे, व्यसनी, अमंगळ खाणे, सगळे लोक भूतियान मार्गात आहेत. त्यांना स्वर्गात प्रवेश नाही. पुन्हा पुन्हा जन्म घ्या, पुन्हा पुन्हा प्या, पुन्हा पुन्हा जन्म घ्या, पुन्हा पुन्हा या. आली अक्का तर वरच्या लेवलला या, नाही तिथंच राहा. तसेच पितर आपले हे सुद्धा या ठिकाणी पितृयान मार्गात वरण भात आमटी मेवा मिठाई खाऊन हे पितर मजेदार काम करतात आणि राहतात. त्यामुळं या ठिकाणी पितरांना सुद्धा स्वर्गात प्रवेश नाही, कारण सोमरस नाही. मग देवयान मार्गामध्ये दूध फळांचा रस पिणारी जी मंडळी आहे अभ्यासक, त्यांना स्वर्गात 100% नंबर आहे, कारण त्यांचं कार्यक्रम 6 ते 10 mm येतोच. ब्रह्मयान मार्गामध्ये फळ खायचं, फळाचा रस म्हणजे तेच पाणी प्यायचं, हे बाहेरचं पाणी अजिबात प्यायचं नाही. अशी जी साधना करणे काही मंडळी आहे, त्यांना ब्रह्मयान मार्ग म्हणजे अतिशय उच्च कोटीचा मार्ग प्राप्त होतो. उदाहरणार्थ नवनाथ यांनी अशा प्रकारचा वायुहार घेऊन तपश्चर्या केलेला आहे. हनुमंत महाराज, राम, कृष्ण, दत्त, हनुमान, ज्ञानेश्वर, तुकाराम यांनी अशा साधना केलेल्या आहेत आणि त्यामुळं त्यांना इतकं उच्च पद, देवरूप पण आलेलं आहे. बाकीच्या लोकांनी साधना न केल्यामुळं ते पेशाचे राहिले, तिथंच लटकले. तुम्ही जे जे खाता त्या त्या पद्धतीने तुमचा जीव राहणार आहे. हा मंगळ जे आहे, भूतियान मार्गाचं खाणं, भूतियानला त्या मार्गाने जे भक्त आहेत ते भूतियान मार्गाचे भक्त, पितृयान मार्गाला पितृयान मार्गाचे भक्त, देवयान मार्गाचे भक्त, ब्रह्मयान मार्गाचे जे भक्त आहेत ते ब्रह्मन मार्गाचे. अशा दृष्टीने सगळं साधक आहे. तेव्हा आतापासूनच सुरुवात केली पाहिजे, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये परिपूर्ण शांतता, सुख मिळणं. मग आपण कोणता मंत्र म्हणावा हा बी प्रश्न एकजण आता उपस्थित केलाय. आम्हाला लिहिता वाचता येत नाही, काय नाही. मग आम्ही फळं खाऊ, पण मंत्र म्हणायचा. संस्कृत मंत्र म्हणता येत नाही, ते आठवण राहत नाही. तर मंत्र मग असा म्हणायचा, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. या मंत्रामध्ये ओम आहे. ओम म्हणजे गणपती आहे. तो मोदक खातो म्हणजे खोबरं खातोय, नारळाचं पाणी पितोय. दत्त फळं खाणार आहे.
रामप्रभू कंदमुळे खाणारे आहेत, त्यामध्ये शिवश्याम दैलोनी खाणार आहे, शंकर भगवान फळं खाणारे आहेत. म्हणून हा जो मंत्र आहे याच्यामध्ये जे काय आहे याच्यामध्ये प्युअर शुद्ध देव आहेत आणि शुद्ध मंत्र आहे. म्हणून हा मंत्र तुम्ही जपल्यास तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळणार, सुख मिळणार आहे. देवी द्वारा विश्रेध्वं सुप्रणितः नाहुते प्रयज्ञं सुप्रणित स्फुप्रणतान प्रणतान. हे स्वर्गातल्या देवलोक राखण करण्याच्या देवांनो, हे जे तुमचे स्वर्गातले दरवाजे आहेत या मंत्राने उघडा, म्हणजे आमच्याकडे जे स्वर्गातले देव येतील, सोमरस घेतील, आम्ही पण सोमरस पिऊ, म्हणजे देव ना आम्ही एक सारखे होऊ, मग आम्हाला स्वर्गात प्रवेश मिळेल. असे वेदांची आज्ञा आहे की देवासारखं शरीर बनलं पाहिजे, तेव्हा देवलोकात प्रवेश. कोर्टात जायचं म्हणजे एलबी झालं पाहिजे, काळा कोट घातलाच पाहिजे, त्या डिग्र्या कोर्स किंवा काही कलम पाठ पाहिजेत, तेव्हा तो कोर्टात वकील म्हणून गाजला तो कोर्टला तिथे उभं राहते, नाही अभ्यास नाही. तशा प्रकारचा हा सुद्धा अभ्यास आहे फळं खाऊन दूध पिऊन राहण्याचा, आणि त्याच्यामुळं तुम्हाला स्वर्गात प्रवेश मिळणार आहे. तुम्ही ऐका आणि दुसऱ्याला पण सांगा हा उपदेश, कारण सगळं जग सुधारलं पाहिजे. आपण वैदिक, आपण सनातन वैदिक विश्वधर्म, विश्व धर्म हे प्रात्यक्षिक त्याचं पुनर्जीवन करीत आहोत. प्रात्यक्षिक पूर्णपणे आलं लक्षात. या माझ्या प्रवचनामुळं आणि मी लेखन केल्यामुळं मला पंडित पदवी मिळालेली आहे विद्वान लोकांकडून, त्या दृष्टीने मी तुमच्यापुढे मत मांडतो आहे. ओम श्री अमृत मंदोम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोर नदी गंगा मैया की जय. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षात सहस्रसमूर्त दशांगुलम स्वयंभू विश्वराजा समुद्रेश्वर कल्की दत्तात्रय महाराज की जय. स्वयंभू भारतात आणि जगात महाराष्ट्रात 5 शक्तिपीठ स्वयंभू निर्माण करणे आदिमाया शक्ती महापंचसागर श्री दुर्गा माता की जय. हनुमंत की जय. शनीश्वर की जय. कालभैरव की जय. हरि ओम दत्त. ओम शांति शांति.